मायास किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मेथी मटार पुलाव। चला तर मग करूया पटकन रेसिपीला सुरुवात। तर यासाठी घेतलेली आहे मी मेथी। तर बघू शकता ही मेथी आपण छान स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि याची अगदी कोवळी कोवळी इथे पानच घेणार आहोत या पुलावसाठी। दांडे अजिबात घ्यायचे नाही, नुसते पानांचाच इथे आपण आज वापर करणार आहोत। बघू शकता अशा प्रकारे मी इथे सर्व मेथी छान कोळी कोळी तोडून घेतलेली आहे। तर यासाठी साहित्य लागणार आहे 2 मोठ्या साईजचे कांदे, मिरची, काजू, बासमती राईस, वाटाणा, चिरून घेतलेली मेथी आणि हे खडे मसाले आहेत। यामध्ये जिरं, काळी मिर्च, कलमी, वेलची, छोटी विलायची, मोठी विलायची, तेजपान, मिरे, लवंग हे सर्व इथे खडे मसाले आपण इथे टाकणार आहोत। तर आता मी कुकरमध्ये 2 चम्मच तूप आणि 2 चम्मच तेल टाकलेलं आहे। हे छान गरम झालं की यामध्ये टाकू जिरं। तर बघू शकता इथे हे आपण गरम करायला ठेवू। आता हे तूप आणि तेल गरम झालं की यामध्ये मी 1 चम्मच जिरं टाकलेलं आहे। तर बघू शकता जिरं छान तडतडायला लागलेलं आहे। सोबतच टाकू तेजपान, काळी मिरी 10 ते 11 काळी मिरी टाकलेली आहे, कलमी, मोठी वेलची, लवंग 6-7 लवंग टाकलेले आहेत, 4 छोटी विलायची टाकलेली आहे। खडे मसाले तुम्हाला कमी जास्त करू शकता। तर 10 ते 12 काजू टाकलेले आहे। काजू सुद्धा छान हे परतून घेऊ यामध्ये। आता उभा चिरून घेतलेला कांदा इथे टाकलेला आहे। आता हे सर्व खडे मसाल्यासोबत छान कमी गॅसवर परतून घ्यायचं आहे। मस्त इथे मसाल्यांचा सुगंध येत आहे। आता अद्रक लसूण पेस्ट टाकलेली आहे आणि हे 4 ते 5 हिरवी मिरची मी उभी चिरून घेतलेली आहे, हे सुद्धा यामध्ये टाकून दिलेलं आहे। खूप मस्त आपला पुलाव तयार होणार आहे। मस्त 1 चम्मच हळद घातलेली आहे, 1 चम्मच धनेपूड, 1 चम्मच गरम मसाला, 1 चम्मच जिरेपूड घालून मस्त ही आपली फोडणी इथे तयार झालेली आहे। आता यामध्ये टाकू 1 वाटी मी इथे हिरवे वाटाणे घेतलेले आहे। आता सध्या मार्केटमध्ये वाटाणे तर भरपूर प्रमाणात आहेत, तर हे वाटाणे सुद्धा मी यामध्ये टाकून दिलेले आहे आणि कमी गॅसवर हे छान 2 मिनिटपर्यंत होऊ देत आहे, शिजवून घेत आहे। यामध्ये टाकलेले बारीक चिरून घेतलेली मेथीची भाजी। आता ही भाजी, मटर आणि हे सर्व मसाले आपण कमी गॅसवर 2 ते 3 मिनिटपर्यंत छान शिजवून घेऊ। तर बघू शकता हे छान मिक्स करून घेत आहे। मस्त इथे मेथीच्या भाजीचा आणि मसाल्यांचा सुगंध येत आहे। आता वरून टाकत आहे मी बिर्याणी मसाला। बिर्याणी मसाला नसेल तर नाही टाकलं तरी चालेल, पण बिर्याणी मसाल्याने या पुलावला खूप छान टेस्ट येणार आहे, तर नक्की घाला। आता बासमती राईस, इंडिया गेट बासमती राईस मी इथे आधीच अर्धा तासाच्या आधी मी इथे भिजत घातलेले होते। तर हे तांदूळ आपण आता एका बाउलमध्ये काढून घेऊ। आता हे तांदूळ सुद्धा यामध्ये टाकून देऊ। अर्धा तास आधी तांदूळ भिजत घातले की आपला भात म्हणजेच पुलाव खूप सॉफ्ट होतो, तर तांदूळ आधीच भिजत घालायचं अर्धा तास आधी। आणि कमी गॅसवर हे छान मी परतून घेणार आहे। तर आता वरून मी गरम मसाला टाकून दिलेला आहे आणि 1 चम्मच जाड सोपचं पावडर टाकलेला आहे। सोप पावडरने पुलाव खूप मस्त वाटतो। तर आता चवीनुसार मीठ घालू आणि 3 ग्लास तांदूळ होते, तर मी इथे 2.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे। आता हे पाणी घालून परत छान हे
पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आणि कुकरला 1 शिटी लावून घ्यायची. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.